वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला खरंतर नतमस्तक करून आपण करूया त्या स्पर्धेची सुरुवात. खरंतर आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 नाईट क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण सामन्यांना सुरुवात करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन्ही ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. खरंतर मेन पंचांच्या भूमिकेत अनंत गावंडा सर आहेत आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेगचे पंच नाना आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. चेक. तर दोन्ही संघाचे प्रतिष्ठित नागरिक जर आले असतील तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्रेपाडा संघाचे जर प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. तसेच लवाळी संघाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर आले असाल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येस, इथून सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एक्स्ट्रा पोल आणि त्यामधली ही पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज तकदीर आहेत. पहिलाच बॉल अगदी राऊंड विकेटनं फेकलाय. पहिला चेंडू पाहिला अगदी गुडलँड स्पॉट वरती. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं मात्र सुसाट आपण पाहिला अगदी यष्टीरक्षकाच्या अगदी दस्तानामध्ये पहिलाच बॉल इथून डॉट आलाय. सध्या तरी पहा दोन्ही संघांसाठी एक महत्वाचे खरं तर सूचना आहे. इथून टाइम अलर्ट आहे, त्यामुळे तुम्हाला पहिले 3 षटकं खरं तर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. सेकंड बॉल फटका फसलाय. जेलची संधी खेळाडू पोहोचले होते, परंतु इथे थोडीशी नक्कीच जजमेंट चुकीच राहिलं आणि इथून लबाली संघाची सुरुवात थोडीशी नक्कीच डगमगत पाहायला मिळते. खरं तर मोहन यांना मैदानाच्या आतमध्ये जिवंता नक्कीच मिळतोय सेकंड बॉल वरती, कारण की इथून पाहिलं तर झेलची संधी होती. झेल ड्रॉप परंतु त्यानंतर ही सिंगल कंप्लीट झाली आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे अगदी बॅटचा टो एंड आणि आता चेंडू चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या नाईटचा हा पहिला दमदार चौकार. चार धाबा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. खरं तर महेश यांच्या बॅटमधून धावा येत आहेत, परंतु इथे देखील फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. बॉलला सरळ पाठवला अगदी लॉंग लेग क्षेत्रात. चेंडू जाईल सरळ एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील याही चेंडूवरती 4. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 2 बॉलची पॅनल्टी होते आणि आपण पॅनल्टी ही नेहमीच पॉवर प्लेच्या षटकांची देतो, त्यामुळे नक्कीच 2 चेंडू इथून कमी करण्यात आलेत टीम लबाली संघाची. त्यामुळे इथून 4 चेंडू फेकलेत म्हणजे षटक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लबाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. येस, मॅच ऑन. सामन्यांना आपण सुरुवात करतोय. खरं तर पहा इथून टाइम अलर्ट आहे. टीम स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा वाडी संघ पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील याची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. आणि इथून अतिरिक्त वेळ जर खर्च तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज हरेश आहेत. फटका चांगला आहे. ऑन साइडला स्ट्राईक वरती मोहन होते. याच मोहनला खरं तर इथून पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं आणि तो मोहन सध्या मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतोय. अर्थातच पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट हँडनं इथून सिंगल एकवटत असताना टीमची टोटल 10 धाबा. सुरुवात चांगली पाहायला मिळते लबाली संघाच्या माध्यमातून. गुडलँड स्पॉटचा बॉल क्रॉस बॅटेड. फटका दमदार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये महेश आता थांबायचं नाव घेत नाहीये आणि महेशच्या बॅटमधून या मॅचचा हा 3रा दमदार.
सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर बॅटिंग करत असताना महेश अगदी हरेश वरती देखील इथून आक्रमण करायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती मोहननं अगदी शांतमय सुरुवात केली, परंतु जसा महेश मात्र स्ट्राईक वरती आला लगेच धावा जमा होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु सेकंड बॉल गुडलेन स्पॉटचा टप्पा, परंतु तदनंतर टप्पा पडल्यानंतर अगदी पाहिलं तर सरळ मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि इथून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल. आज या स्पर्धेचा विचार केला तर दुसरी नाईट, सेकंड डे. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे हा चेंडू चांगला आहे, अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन महेश पासून दूर हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहूयात. अप्रतिम सध्या टेलिकास्ट सुरू आहे. ओमसाई एमटीसी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये हरेश सध्या चांगली कामगिरी करतायत, परंतु आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. ही पहिली एक्स्ट्रा धाव तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी बघा मात्रेपाडा संघासाठी सुवर्ण संधी आहे. तर या ठिकाणी हॅट्रिक संपादित करतोय मात्रेपाडा या संघाचा गोलंदाज. तर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान यांच्याकडनं किरण शेठ म्हात्रे यांच्याकडनं 1111 रुपयांचे कॅश प्राइज असेल. बघा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जेल सोडला जातोय. बॅक टू बॅक दुसरा जेल सुटतोय. ऑल टू द कम बॉक्स. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चुका केल्या जात आहेत आणि इथे देखील नक्कीच वारंवार चुका होत आहेत. सध्या तरी इथून नक्कीच स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी संघाला इथून चांगला क्रिकेट खेळायचा आहे, परंतु इथून पाहिलं तर नक्कीच एका चेंडूवरती जबरदस्त. प्रसाद सर जर विचार केला ना, ज्या वेळेला आपण ओपीएन घेतलं त्यावेळेला कर्णधाराने सांगितलं आम्हाला म्हणजे पहिलीच नाईट मॅच आहे, त्यामुळे निश्चितच अशा प्रकारचा खेळ होईल. कारण जेव्हा एखादा नौका संघ नाईटच्या स्पर्धेत सहभाग घेतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी अक्षरशः संघाची धांदळ उडालेली असते आणि तो प्रकार या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय मात्रेपाडा संघाकडनं. कारण 2 झेल महत्वाचे झेल या ठिकाणी मात्र ड्रॉप झालेत. कारण सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय, अर्थातच महेश आणि मोहन ही जोडी. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी थोड्या चुका केल्या जातात, परंतु इथून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. चेक. पुन्हा एकदा बघा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. आदरणीय अल्पेश म्हात्रे, आदरणीय राजेश म्हात्रे, आदरणीय केतन म्हात्रे या तीनही बंधूकडनं या गोलंदाजासाठी जर हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच पहिलाच बॉल इथून आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. गोलंदाज आर्यन आहेत आणि आर्यनसाठी खरं तर सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल 3 विकेट, मोठं कॅच प्राइज आहे. फटका चांगला ऑन साइडला बॉलला ढकललाय. ऑन कापेट बॉल चालला डीप मध्ये, परंतु इथून थोडेसे स्कीट होतात. खरं तर अगदी त्या ठिकाणी थोडासा उतार भाग आहे, परंतु इथून नक्कीच लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. अगदी क्विकली खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ पाहिले तर नक्कीच नौके संघ म्हणावे लागतील, कारण की त्यांच्या माध्यमातून सध्या चांगला खेळ सुरू आहे. या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 23 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ रेषेत बॉलला ढकलला डीप मध्ये. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचले. चांगली फिल्डिंग, इथे रनआउटची संधी आणि यस आता पंचांचा फिंगर अप. घडले काय, अगदी जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावा बनवत होत्या तो खेळाडू अर्थातच इथून मोहन यांना नक्कीच जावं लागेल डगआउट मध्ये.
त्याच्या आतमध्ये खरं तर पहिला विकेट इथून मिळालाय तो म्हणजेच स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा वाडी संघाला खरं तर विकेटच्या शोधात होते. विकेट मिळाला परंतु इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये बॉलला पाठवला परंतु खेळाडू आहेत इथे पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि यस संधी तर केले सोना. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झटका लागतोय टीम लबाली संघाला. वैभव अगदी गोल्डन डकचा शिकार ठरतोय. अर्थातच एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर रन आउटच्या माध्यमातून हा दुसरा धक्का फलंदाज बाद. विकेट इथून गमावले गेले. सुरुवात चांगली झाली होती खरं तर. महेश जो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झाला होता त्याला नक्कीच इथून पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून बाद केलं. परंतु तदनंतर आणखीन एक विकेट अर्थातच वैभवला देखील शून्यवरती बाद केलं. इथून सध्या तरी आता गोलंदाजांना लय मिळाले कारण की धाबा देखील कमी देत आहेत परंतु विकेट देखील मिळवत आहेत. म्हणजेच विकेटची गरज होती आणि विकेट येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आर्यनचा विचार केला 4 चेंडू त्यांना फेकलेत आणि पाहिले तर जवळ 5 धाबा देखील खर्च केल्यात. म्हणजेच कमबॅकिंग ओव्हर. हा देखील चेंडू चांगला आहे. गुडलेन स्पॉट टप्पा पडलाय आणि इथून पाहिलं तर अगदी उचली थोडी कमी मिळाली आणि त्याचा बेनिफिट इथून गोलंदाज आर्यनला राहिलाय. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 5 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू तेच तर यस इथे पंचांचा इशारा. डॉट बॉल. षटक कंप्लीट. खरं तर तिसरंही षटक कंप्लीट झालाय. अगदी ओव्हरचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केला जवळ 9. सेकंड ओव्हरचा विचार केला सेकंड ओव्हरमध्ये जवळ धाबा खर्च केला तर म्हणजेच 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कमी धाबा कमबॅक झाला आणि इथून खरं तर वापसी केली ती म्हणजेच स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा वाडी संघाने. म्हणजेच अवघ्या 5 धाबा खर्च केला आणि 2 खेळाडू रनआउटच्या माध्यमातून बाद केले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला मॅच ऑन. शेवटचे हे षटक. गोलंदाज विशाल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती परंतु आता इथून लबाली संघाला मात्र इथून शेवटच्या षटकात टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. परंतु इथून अगदी पहिल्याच बॉलवरती यस चेतन होते स्ट्राईक वरती. नक्कीच सतीश होते. यस सतीश आहेत इथून. शॉट ऑफ लेन बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी उचली मिळाली परंतु इथून नक्कीच झीलची संधी होती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु इथून कोणताही खेळाडू जवळपास नव्हता त्यामुळे याही बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या षटकात सध्या तरी विशाल देखील चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करतायत. पहिलाच सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लवाली विरुद्ध स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा वाडी या 2 संघादरम्यान ही मॅच पहिलं सत्र सुरू आहे. वेगवान चेंडू तेसरार अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट्समन सतीश त्यांच्यापासून दूर हा चेंडू. ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार आहे. अगदी फ्रंट फुटचा वापर केला होता. अगदी गोलंदाज विशालने इथून टान्स पाहिलात ओळखला. अगदी बॅट्समन पुढे येतात त्यामुळे नक्कीच हा चेंडू अगदी चेक. तर याच दरम्यान आदरणीय संजयजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आदरणीय मिथुन गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. तसेच आमचे विजय चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
अगदी याही षटकात खरं तर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी संघाच्या माध्यमातून चांगला कमबॅक राहिलाय. आतापर्यंत विशालचा जर विचार केला ना तर 3 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. इथे शॉट प्लेन बॅटची एज शॉट फाईन लेगला इथून बीट केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अगदी सतीश आहेत आणि त्यांच्या बॅट पॉवर ही नशिबाची साथ मिळते आणि चेंडू सरळ सीमा पार 4. मुंबईच्या शहराला गोजीला आगी चुली गोदी कमला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनली सो मच. अगदी नवीन बॅट्समन होते स्ट्राईक वरती बॅट्समन अनिल होते आणि त्यांच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती 4 धाबा येतात. अगदी इथून लबाली संघाला धाबा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा शॉट प्लेन ऑन साइडला सरळ बॅटने पुल केलाय फटका फसलाय खेळाडू पोहोचतील परंतु इथे जजमेंट थोडस चुकीचं राहिलंय आणि याही चेंडूवरती पाहिलं तर जबल 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथून पाहिलं तर षटक क्रमांक 4 ही कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती लबाली संघाची धाबा संख्या तब्बल 34 धाबा. चला नेक्स्ट मॅच पेंडिंग आहे त्यामुळे नक्कीच याही मॅच कडे आपण जाऊयात. पहिल्या सत्रात पहिल्याच बॅटिंग करत असताना टीम लबाली संघाने तब्बल 34 धाबा बनवल्या आणि 35 धाबा संख्येचं खरं तर एक माफक आव्हान इथून उभा केलाय तो म्हणजे म्हात्रेपाडा वाडी संघासमोर 24 बॉलमध्ये 35 बनवायच्यात. परंतु सेकंड इनिंग मध्ये आता या धाबा बनल्या जातील का की धाबा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अप्रतिम स्पर्धा दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल कारण की जय भोले क्रिकेट संघ खुशिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मागील वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली दमदार आयोजन नियोजन झालं होतं आणि याही वर्षी मात्र पुन्हा एकदा नव्या उत्साहानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक नाईट क्रमांक 2 आणि आज पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये लबाली विरुद्ध स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी या 2 संघादरम्यान ही मॅच पहिल्याच मॅच मध्ये 34 बनल्या गेल्यात लबाली संघाच्या माध्यमातून आणि 35चं टार्गेट आहे टीम म्हात्रेपाडा वाडी संघाला. चला बॅट्समन आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या आहेत ना बघ ना त्याच्यात शाली बघ ना तिथे पिशवी नाही का आपण ते मास होतो त्याच्यात आहे ती आलाय बघ एकच पिशवी दे एक ठेव एक तशीच राहू दे एकच फक्त पाठव. कुठं हा बघ होता बघ होत हा ठेव चल ठेव. 35 धावांचं लक्ष ठेवून सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. पवन आणि
लक्ष्मण ही जोडी कालच्या दिवसाचा विचार केला तर सुरुवातीला मात्र लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले. जशी जशी मात्र या खेळपट्टीची मिजाज वाढली तसं मात्र या खेळपट्टीवर धावा बनत होत्या. इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, परंतु थोडीशी कॅलरीज कुठेतरी कमी पडतायत, परंतु झेल ड्रॉप होते. जीवनदान मिळालं या ठिकाणी मात्र फलंदाज पवनला. निश्चितच येणाऱ्या काळात हे जीवनदान किती महागड ठरेल ही येणारी काळ आणि वेळ ठरवेल यात मात्र शंका नाहीये. कारण एक सलामीच्या फलंदाजाची या ठिकाणी मात्र झेल सोडले. तर या ठिकाणी व्यासपीठावरील विराजमान मान्यवर आदरणीय कल्पेश म्हात्रे, आदरणीय राजेश म्हात्रे आणि आदरणीय केतन म्हात्रे यांच्याकडनं ATM खुलं केलं जात आहे. 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे मात्रेपाडा संघानं. कारण गोलंदाजी करताना सुद्धा याच त्रिमूर्तीने या ठिकाणी मात्र बक्षिसांचा वर्षाव केला होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजी करताना सुद्धा बक्षिसांचा वर्षाव केलाय. 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपये या ठिकाणी मात्र हलक्या शताने कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, पहिल्या चाटीमध्ये चेंडूला उचललं तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. निश्चितच विचार केला तर 24 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत त्या मात्रेपाड्या टीमला. खूप दूरवरचा अंतर कापून हा लवाळी संघ मात्र या ठिकाणी दाखल झालाय आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे मात्रेपाडा संघ. शॉर्ट पिच चेंडू याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये मी म्हणेन फलंदाज पवनला. टाइम अलर्ट आहे आपल्याला. 3 षटका 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. जास्त वेळ घेतला तर 4थ्या षटकामध्ये मात्र आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची नोंद घ्यायची आहे. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत की हा अवंतर चेंडू आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त 2 पंच अर्थातच कॅप्टन कुल, अनंता गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली आणि नाना शीद मॅन फ्रॉम कासगाव, दोनही पंचांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरी अवंतर धाव मिळाली या ठिकाणी मात्रेपाडा टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. मात्रेपाडा संघाचे पाठीराखे सांगत असतील धावा कशाही येऊ परंतु येणे खूप गरजेचे आहेत, कारण 35 धावा बनवायच्या आहेत. लो स्कोरिंगच सामना म्हणावा लागेल, कारण 24 चेंडूमध्ये 35 धावा महाग नाही आहेत, परंतु क्रिकेटमध्ये निश्चितच काही घडतंय. इथे मात्र बॅटचा पेस ओपन केला. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. या ज्या बाईक जात आहेत त्यांना विनंती आहे की इकडून कोणी बाईक घेऊन जाऊ नका. त्या ठिकाणी टावरची पूर्णतः लाइटिंग वायरिंग त्या ठिकाणी केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. P2च्या षटकामध्ये दीपकचा वापर केलाय, कारण ज्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या त्या धावा मात्र मात्रेपाडा संघाने बनवल्यात. विचार केला तर 6 चेंडूमध्ये 12 धावा, बिनबाद 12 धावा ही जमेची बाजू असेल मात्रेपाडा संघासाठी, कारण पवनचा उडालेला पहिल्या चेंडूवरील झेल हे खूप काही सांगून जाईल. कारण त्याच पवननं एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला पवनच्या बॅट मधून आणि त्याचाच मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. लक्ष्मण आहे ऑन द स्ट्राईक. इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता. ब्लॅक हॉल मध्ये जरूर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सन्मान दिला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी लक्ष्मणला. मात्रेपाडा टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा. 35 टार्गेट, 13 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. पाठीराखे मात्र त्रिमूर्ती आमच्या समावेत आहेत व्यासपीठावर. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. इथून हाय हँडसम दुसरा षटकार आलाय पवनच्या बॅट मधून. अंध हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सलग 3 षटकार मारेल का, कारण मागच्या चेंडूवर 1 षटकार मारला होता. मागच्या
षटकाच्या आणि इथून मात्र पहिला चेंडू पेस करताना अजून एक षटकार पाहायला मिळाला आणि जर षटकार मारला तर आमच्या समवेत व्यासपीठावर त्रिमूर्ती आहेत. अल्पेश म्हात्रे, आदरणीय राजेश म्हात्रे, आदरणीय केतन म्हात्रे या त्रिमूर्तीकडनं 5,000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुका आणि चुका वारंवार पाहायला मिळत आहेत. खराब या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. ज्या पवनचा या ठिकाणी मात्र दुसऱ्यांदा झेल सोडलाय, जो पवन मात्र अक्षरशः मैदानावर बरसतोय. पवन म्हटलं तर वारा आणि वाऱ्याप्रमाणे या ठिकाणी मात्र धावसंख्या या ठिकाणी उभी करतोय तो मात्रेपाडा संघ. तर तत्पूर्वी वाघेरा संघाचा संघनायक आणि सारमाळ संघाचा संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आपला. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये या ठिकाणी मात्र खेळून काढलं. त्या ठिकाणी सिंगल मिळाली आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. समीकरण मात्र आता सोपं झालंय. येणारे 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या होती. पहिल्या चेंडूवर पवनचा झेल उडाला होता. तो झेल सोडल्यानंतर मात्र लगेच त्याची किंमत चुकवावी लागली या लवाळी टीमला. रिव्हर्स अटॅक केले. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटली जाते. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अक्षरशः मैदानाला आग लावत आहे. तोय चौकार. चला या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. डीजे दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस साठी आपण टॉस करणार आहोत. चला वाघेरा टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही सारमाल टीम या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. निश्चितच प्रसाद जर विचार केला तर सारमाळ हा संघ 6 वाजता या मैदानावर उपस्थित झाला होता. कारण कालचा सामना ते पेनल्टीमुळे आदिवासी चषक शहापूरला जो चालू आहे तो. इथे मात्र आपल्या स्टाईलने मात्र घुटण्यात एक तमाशा असा मात्र फटका पाहायला मिळाला आणि या फटक्यानं मात्र स्कोर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32 धावा. या ठिकाणी मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. परंतु ज्या कामासाठी ही जोडी आली होती ती जोडीने मात्र एकाने मात्र ते काम पूर्ण केलंय. इथून मात्र धक्का क्रमांक पहिला लागला. पवन बॅक टू द डग आउट. आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. आदरणीय संजयजी गायकर चला आपण टॉस करूयात. या ठिकाणी अल्पेश म्हात्रे आहेत. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच सारमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वाघेरा आहे. या दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करतोय. आमचे मान्यवर अल्पेश म्हात्रे साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आमच्या अजय थोराड यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र सिंगल घ्यायचा होता आणि फेकी मात्र चुकीची.
पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र विजयी धाव या ठिकाणी संपादित होते आणि या ठिकाणी मात्र म्हात्रेपाडा संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या माझ्या लवाळी Yes. संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक. या ठिकाणी दिलेल्या वेळेत आपण दाखल झाला त्याबद्दल दोन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट कोणाच्याही मनात प्रश्न नसेल. ठीक. थँक्यू सो मच सर. इथे टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकला टीम सालमा संघानं. अभिनंदन सालमा टीम, आपलं मनपूर्वक स्वागत. कारण की भरपूर लांबवरचा आपण खरं तर पल्ला गाठलाय आणि आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकला, आपला निर्णय का असेल? आम्ही प्रथम शतरक्षण स्वीकारले. शतरक्षण स्वीकारलाय. समोरचा संघ वागिरा संघ आहे. कधी मॅच झाली का तुमची? प्रथम तर आम्ही या विभागात पहिल्यांदाच खेळायला आलो, त्याच्यामुळे आम्हाला समोरची टीम कोणती आहे, कशी खेळते याचं अजून काही नॉलेजच नाही. नक्कीच तुम्ही इथे आलात. खरं तर सरांनी सांगितलं आपण 6 वाजता आलात. खरं तर इथे आल्यानंतर या मैदानाचा लुक आपण पाहिलात, ग्राउंड पाहिलात, आयोजन पाहिलं, नियोजन पाहिलं आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल तुम्ही? तसं बघितलं नियोजन खूपच सुंदर आहे. आमच्याकडे शहापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या रजनी मॅच होतच नाही, त्याच्यामुळे इकडे खेळायला जरा बरं वाटते. नक्कीच समोर वागिरा संघ आहे. खरं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच त्या समोरच्या टीमला तुम्ही किती धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नाईट